आमची नात जी आहे खंबालपाड्याला आमच्या मेवण्याकडे गेलेली होती, पण तिथे झाडं झुडपं आहेत त्या घराच्या बाजूला आणि तिथे एक साप चावला आणि त्या सापाचा दंश झाल्या एक 4.5 वर्षाची मुलगी प्राणवी आणि एक 24 वर्षाची आमची दुसरी मोठी भाची, तिचं नाव काय, श्रुती अनिल ठाकूर आणि प्राणवी विक्की भोईर, या दोघी झोपलेल्या असताना त्यांना ते मणेर नावाचा साप चावला. ते साप चावल्यानंतर त्यांना शास्त्रीनगर रुग्णालयात घेऊन गेले. 1 तास शास्त्रीनगरच्या डॉक्टरांनी उपचार काय केला आणि ज्यावेळेस त्यांना इथून सांगितलं की तुम्ही आता सिव्हिल हॉस्पिटल शिवाजीनगरला जा कळव्याला, त्यावेळेस कुठल्याही प्रकारची ॲम्ब्युलन्स जी कार्डिओ ॲम्ब्युलन्स द्यायला पाहिजे होती ती दिली नाही. परंतु दुर्दैवी त्यातली जी 4.5 वर्षाची मुलगी होती ती हॉस्पिटलच्या गेटवरती तिने आपली प्राणज्योत मावळली तिची. म्हणजे ह्याला निष्काळजीपणा कोणाचा म्हणायचा. वरून डॉक्टर शास्त्रीनगरचे सांगतात की पेशंट ओके बिंदास तुम्ही घेऊन जा, ॲम्ब्युलन्सही दिली नाही आणि एका गाडीत मध्ये आमच्या प्रायव्हेट गाडीतून त्या दोन्हीला तिकडे घेऊन गेलो आम्ही. हा निष्काळजीपणा शास्त्रीनगर हॉस्पिटलचा आहे आणि आमची मागणी एकच आहे, आज आमची मुलगी गेली ठीक आहे, पण बाकी इतर लोकांना पण याचा फटका बसू नये, बाकी लोकांना पण याचा फटका बसू नये. या भ्रष्ट प्रशासन जो आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा अतिशय भ्रष्ट प्रशासन आहे. ते रोडचे झोल कॉन्क्रीटचे झोल करण्यापेक्षा आरोग्य आणि शिक्षणावरती खर्च करा, आरोग्यावरती खर्च करा, थोडंसं लक्ष द्या या गोष्टीकडे. आज त्या पुरीचा जीव गेला आणि याला सर्वस्वी जिम्मेदार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा आरोग्य विभाग आहे. डिलिव्हरी झालेल्या लेडीज तुमच्या इथे तुम्हाला त्या काचेत ठेवायला व्यवस्था नाही तुमच्याकडे, कशाला हॉस्पिटल बनवलं आणि 3,500 हजाराचं बजेट कशासाठी बनवता? फक्त मलाई खाण्यासाठी बजेट बनवता? मलाई खाण्यासाठी बजेट बनवा. आरोग्यावरती आणि शिक्षणावरती थोडासा भर द्या. जीव आमचा गेलाय त्याच्यामुळे दुःख आम्हाला आहे, पण इतर कुठल्या एकाच्यावरती हा प्रसंग येऊ नये म्हणून आता तरी सावध राहा आणि व्यवस्था करा तिथे. आणि त्या मुलीला इथून ॲम्ब्युलन्स द्यायची तर तिला प्रायव्हेट गाडीतून पाठवून दिलं, हा निष्काळजीपणा कोणाचा आहे? या शास्त्रीनगर हॉस्पिटलचा निष्काळजीपणा आहे. त्यांची कालपर्यंत तर 48 तास दिले होते, पण आता ती स्टेबल आहे, आता थोडी व्यवस्थित आहे तब्येत त्यांची. शास्त्री शिवाजी हॉस्पिटल कळवा या ठिकाणी त्यांना देखील आयसीयू मध्येच आहे ती पेशंट देखील. सिव्हिल हॉस्पिटल कळवा. श्रुती अनिल ठाकूर 24. छोटा हो या बड़ा, हर बिजनेस का सपना होता है पहचान बनाना। THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी आपके उस सपने को हकीकत में बदलती है। हम आपके सोशल मीडिया अकाउंट्स मैनेज करते हैं, वेबसाइट बनाते हैं, SEO करते हैं और गूगल माई बिजनेस अकाउंट सेटअप करते हैं, वो भी किफायती दामों में। हमारा ऑफिस उल्हास